हाय फ्रेंड्स, प्रांजलीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दिसायला सुंदर आणि खायला तितकीच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बीटची कोशिंबीर। ही कोशिंबीर बनवण्यासाठी आपल्याला नाही जास्त साहित्य लागणार आहे, नाही जास्त वेळ। मी इथे एक बीट घेतलेला आहे, तर एका बीटापासून एक चांगली मोठी वाटी भरून कोशिंबीर तयार होते। तर एका बीटाचीच मी इथे करणार आहे। तर आपल्याला त्याची अगोदर साल काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण ती प्लेन करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते बीट आपण खिसणीने खिसून घेणार आहोत, किंवा तुम्ही त्याचे बारीक बारीक काप सुद्धा करून घेऊ शकता। पण जर तुम्ही हे बीट खिसून घेतलं तर त्याची कोशिंबीर जास्त छान लागते, त्यामुळे मी इथे खिसून घेत आहे। तर इथे पूर्ण खिसून झालेला आहे। आता मी हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आपण एकदम फ्रेश असं दही टाकून घेणार आहोत। तर दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर एक वाटी बीटासाठी मी इथं 4 मोठे चमचे दही वापरत आहे। तर हे सप्पक दही आहे। जर तुम्हाला पातळ कोशिंबीर आवडत असेल तर आणखीन एखादा 2 चमचा दही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर दही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दही मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, त्यानंतर थोडीशी साखर, आणि जर तुम्हाला कोशिंबीरमध्ये तिखट आवडत असेल तर थोडंसं तिखट मी इथे टाकलेलं आहे। आणि त्यानंतर 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे सगळं आपण एकत्रित मिक्स करून घेऊयात। आणि तडक्याशिवाय तर कोशिंबीर बनूच शकत नाही, त्यामुळे याला आणखीन जास्त चव येण्यासाठी आपण यावरती मस्त असा तडका देणार आहोत। आपण थोडंसं तेल गरम करायला ठेवूयात। आपलं तेल गरम होते तोपर्यंत जर तुम्हाला अशाच हेल्दी रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता तेल छान गरम झालेलं आहे, तर आपण त्यामध्ये मोहरी टाकूयात आणि मोहरी छान फुलल्यानंतर थोडेसे जिरे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि जिरे सुद्धा फुललेले आहेत। आता गॅस बंद करूयात आणि लगेचच आपण कढीपत्ता त्यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि आता हा तडका आपल्याला त्या कोशिंबीरवरती टाकून घ्यायचा आहे। तडक्यामुळे ना कोशिंबीरला एक वेगळीच टेस्ट येते। तडका नाही दिला तरी सुद्धा कोशिंबीर छानच लागते, पण आणखीन जास्त टेस्टी होण्यासाठी आपण त्याला तडका देत आहोत। तर आता हा तडका आपण त्यामध्ये मिक्स करूयात आणि वरतून आपण टाकणार आहोत बारीक कापलेली कोथिंबीर आणि ती सुद्धा मिक्स करून घेऊयात। आणि आपली ही कोशिंबीर आता खाण्यासाठी तयार झालेली आहे। बीट बऱ्याच जणाला आवडत नाही, पण जर तुम्ही अशा प्रकारे बीटाची कोशिंबीर करून खाल्लात तर मोठेच काय लहान सुद्धा अगदी मागून मागून खातील। मी याचप्रमाणे बीटाची आणखीन एक रेसिपी अपलोड केलेली आहे, तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेही चेक करा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।